नमस्कार. शेतीमध्ये आजकाल आपण पाहतोय की जमिनीचा कस टिकवणं आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणं हे एक मोठं आव्हान बनलंय, नाही का? अगदी खरंय. याच पार्श्वभूमीवर आज आपण निर्मल सीड्सच्या 2 खास अशा जैविक खतांवर चर्चा करणार आहोत. रायझोमिका आणि बायोपॉवर गोल्ड. बघूया ही उत्पादनं नक्की कशी मदत करतात ते. हो, नक्कीच. जमिनीचं आरोग्य आणि उत्पादन वाढवणारे हे जैविक पर्याय खरंच खूप महत्वाचे ठरत आहेत. बरोबर. आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार रायझोमिका हे एक विशेष प्रॉडक्ट आहे. ते रूट ऑर्गन कल्चर म्हणजे आरओसी तंत्रज्ञानावर आधारित आहे. आरओसी तंत्रज्ञान? हो, हे एक मायक्रोरायझल बायो फर्टिलायझर आहे आणि विशेष म्हणजे याला भारत सरकारचं पेटंट मिळालंय. अरे वा, पेटंट? हो, जे या तंत्रज्ञानाची गुणवत्ता आणि त्याचं नाविन्य दाखवून देतं. अच्छा. आरओसी तंत्रज्ञान आणि पेटंट हे नक्की काय आहे आणि इतकं महत्वाचं का मानलं जाते? सांगते. रूट ऑर्गन कल्चर म्हणजे काय, तर प्रयोगशाळेत अत्यंत नियंत्रित आणि शुद्ध वातावरणात वनस्पतींच्या मुळांचे छोटे तुकडे वापरून त्यावर मायक्रोरायझा बुरशी वाढवली जाते. नियंत्रित वातावरणात. अगदी. यामुळे काय होतं तर जी बुरशी मिळते ना ती जास्त प्रभावी असते आणि त्यात भेसळ नसते. अच्छा. आणि अशा शुद्ध कल्चरसाठी मग पेटंट मिळणं हे या क्षेत्रातलं एक मोठं यश आहे, कारण ते उत्पादनाची गुणवत्तेची आणि परिणामकारकतेची खात्री देतं. समजलं. म्हणजे क्वालिटीची गॅरंटीच एक प्रकारे. तर मग ही रायझोमिका नक्की काम कशी करते? मायक्रोरायझा म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मायक्रोरायझा म्हणजे झाडांच्या मुळांशी मैत्री करणारे जीव, म्हणजे त्यांच्याशी एक सहजीवन संबंध तयार करणाऱ्या फायदेशीर बुरशी. अच्छा, मित्रबुरशी म्हणूया का? हो, अगदी. रायझोमिकामध्ये ग्लोमस प्रजातीच्या निवडक म्हणजे अत्यंत प्रभावी बुरशी आहेत. या बुरशी काय करतात तर मुळांमध्ये आणि मुळांच्या बाहेर मातीत स्वतःचे असंख्य बारीक धागे पसरवतात. हायफी म्हणतात त्याला. हायफी? हो, हे धागे म्हणजे जणू काही मुळांचे विस्तारित हातच. अरे वा, म्हणजे मुळांची पोहोच आणि कार्यक्षमता अनेक पटीने वाढते म्हणायची. अगदी बरोबर. हे हायफी मुळांपेक्षा खूप जास्त दूरवर जातात आणि मातीत अडकून पडलेली आवश्यक पोषक तत्व कोणती? विशेषतः फॉस्फरस, जस्त, तांबे, बोरॉन जी झाडांना सहजासहजी मिळत नाहीत ना ती शोषून घेतात आणि थेट मुळांपर्यंत पोहोचवतात. अच्छा, म्हणजे रेडीमेड डिलिव्हरी. तसंच काहीचं. आणि पाणी शोषायलाही मदत करतात, म्हणजे कमी पावसातही पिकांना तग धरायला मदत होते. हे तर खूपच महत्वाचं आहे. आणि याचा परिणाम काय होतो तर रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं. म्हणजे खतांचा खर्च वाचला. बरोबर. शिवाय झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जमिनीची जी संरचना आहे ती सुद्धा सुधारते. कमाल आहे. पोषण, पाणी, रोगप्रतिकारशक्ती आणि जमिनीची सुधारणा म्हणजे चौफेर फायदा. कोणत्या पिकांसाठी हे वापरता येतं? याची शिफारस बऱ्याच पिकांसाठी आहे, म्हणजे कापूस, ऊस, सोयाबीन, मका, गहू, कांदा. अच्छा. तसंच फळभाज्या, डाळवर्गीय पिकं, लिंबू, द्राक्ष अशा बहुतेक प्रमुख पिकांसाठी उपयुक्त आहे. आणि वापरायचं कसं? पावडर स्वरूपात आहे ना हे? हो, ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी पावडर आहे. ओके. सर्वसाधारण पिकं आहेत ना त्यांच्यासाठी एकरी 100 ग्रॅम पावडर घ्यायची. फक्त 100 ग्रॅम? हो, प्रति एकर 100 ग्रॅम. ती 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रिपमधून द्यायची किंवा आळवणी करायची, म्हणजे झाडाच्या बुंध्यापाशी जमिनीत ओतायची. ठीक आहे. आणि फळपिकांसाठी? फळपिकांसाठी जरा जास्त लागतं, 200 ग्रॅम प्रति एकर. ओके, बरं. हे झालं रायझोमिकाबद्दल. पण आता एक प्रश्न आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे ड्रिप सिंचन नाहीये किंवा समजा कोरडोवाहू शेती आहे. हां, बरोबर. तर त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? इथे बायोपॉवर गोल्ड उपयोगी पडतं का? अगदी योग्य मुद्दा मांडलात. इथेच बायोपॉवर गोल्ड महत्वाचं ठरतं. अच्छा. हे दाणेदार स्वरूपात आहे, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये. म्हणजे वापरायला सोपं? हो, अगदी. हे वापरायला खूप सोपं आहे. एकरी 4 किलो या प्रमाणात थेट मातीत फेकून देता येतं. थेट फेकायचं? हो, किंवा मग शेणखत असेल किंवा इतर सेंद्रिय खतं असतील त्यात मिसळून वापरता येतं. बरं. जिथे पाणी देण्याची म्हणजे ड्रिपची किंवा आळवणीची सोय नाहीये, जसं की कांद्यासारख्या पिकात किंवा पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत, तिथे हा एक चांगला सोयीस्कर पर्याय आहे. यातही तंत्रज्ञान तेच आहे, म्हणजे मायक्रोरायझाच आहे, फक्त वापरण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे दोन्ही उत्पादनांमध्ये मायक्रोरायझाचं तंत्रज्ञान आहे, पण वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या गरजांनुसार डिझाईन केले आहेत. बरोबर, अगदी बरोबर. गरजेनुसार पर्याय उपलब्ध आहेत.
आता ही जैविक खतं वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? काही पथ्य आहेत? हो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायलाच हवी. कोणती? रायझोमिका किंवा बायोपॉवर गोल्ड वापरताना त्याच्यासोबत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कटाक्षाने टाळावा. रासायनिक बुरशीनाशकं का? कारण ही रासायनिक बुरशीनाशकं जी आहेत ना, ती आपल्या फायद्याच्या मायकोरायझा बुरशीलाच मारून टाकतात. अरे देवा, म्हणजे ज्यासाठी वापरतोय तेच नष्ट होणार. अगदी. मग अपेक्षित परिणाम कसा मिळणार नाही का? बरोबर. मग समजा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाच, तर काय करायचं? त्यासाठी मग जैविक बुरशीनाशकांचाच वापर करायचा. ते जास्त सुरक्षित आहे. उदाहरणार्थ निर्मल सीड्सचं स्वतःचं बायोसंजीवनी म्हणून एक उत्पादन आहे. बायोसंजीवनी. हो, त्यात ट्रायकोडर्मा आणि स्युडोमोनास सारखे उपयुक्त जीवाणू आहेत. ते रासायनिक बुरशीनाशकांशिवाय रोगांवर नियंत्रण मिळवतात आणि आपल्या मायकोरायझालाही त्रास देत नाहीत. म्हणजे प्रॉब्लेम आला तर सोल्युशन पण आहे. उत्तम. हो. तर मग एकंदरीत बघितलं तर निर्मल सीड्सची ही दोन्ही उत्पादनं, रायझोमिका आणि बायोपॉवर गोल्ड, शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त वाटत आहेत. म्हणजे रासायनिक खतांवरील भार कमी करायला, जमिनीचं आरोग्य जपायला आणि उत्पादन वाढवायला मदत करणारे हे आश्वासक पर्याय आहेत असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. आणि विशेषतः ते आरओसी तंत्रज्ञान आणि त्याला मिळालेलं पेटंट यामुळे त्यांची विश्वासार्हता अजूनच वाढते. पण जाता जाता एक विचार मनात येतो. बोला ना. की जर अशा प्रभावी जैविक उपायांचा वापर आपल्या शेतीत मोठ्या प्रमाणावर वाढला तर काय होईल? म्हणजे केवळ उत्पादनच नाही तर आपल्या मातीचं आरोग्य, आपल्या पर्यावरणावर आणि एकूण अन्न सुरक्षेवर भविष्यात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतील. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.